मुंबईतील दादर या परिसरामध्ये कबूतरखाना अनेक वर्षांपासून ओळखला जात आहे। हा मुंबईतील दादर इथे असलेला कबूतरखाना गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्याचा चर्चेचा विषय बनलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत हा कबूतरखाना बंद केला होता। मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्टपणे सांगितले नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। आमचा उद्देश कुणाचंही उल्लंघन करू नये। न्यायालयाने म्हटलंय जर कुणाला या आदेशावर आक्षेप असेल त्यांनी कायदेशीर मार्गाने आपला निषेध नोंदवण्यावर भर आहे। मुंबईतील दादर येथील कबूतरखान्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे, कारण कबूतरखान्यावर 2 दिवसापासून जे आहे जैन समाज आक्रमक झाला होता आणि राजकारण सुद्धा कबूतरखान्यावरून होताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कबूतरखान्यावर जी काल सुनावणी पार पडली ती स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आरोग्याच्या प्रश्नांवर जे आहे न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केले की मानवी जीवनाचं जे आरोग्य ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जर आजार होत असतील तर हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो आणि याच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारावरून जे आहे तो निर्णय घेण्यात आले। त्यामुळे जैन समाज आता काय भूमिका घेते हे खूप महत्त्वाचं ठरत आहे, कारण जैन समाजाने आपली आक्रमकता दाखवत जे आहे ते ताडपत्रिका फाडलीत आली होती। त्यामुळे जैन समाजाने या भूमिकेला आपला विरोध केला होता। त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दुमत असण्याचं कारण आहे असं हायकोर्टने सांगितलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकार किंवा या संदर्भामध्ये काय निर्णय घेते हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जर आपण बघितलं एखाद्याची प्रकृती इतकी गंभीर होऊ शकते या दृष्टीने जे न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर जे आहे कबूतरखान्यावर स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे आणि कमिटीचा रिपोर्ट देण्याची मागणी जी आहे याचिकाकर्ते करत आहे। त्यामुळे जर आपण बघितलं पालिका प्रशासन जे आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा बॅनर लिहिलेला आहे, जर इथं कुणी कबुतरांसाठी जर धान्य टाकलं त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, त्यांच्यावर 500 रुपये इतका दंड आकारण्यात जाईल अशा प्रकारचे महानगरपालिकेने जो आहे तो इथे बोर्डने बॅनरच्या माध्यमातून इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे। त्यामुळे कबूतर आज आलेले आहेत मात्र मोठ्या संख्येने, मात्र त्यांना खाण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे, कारण इथे जे मुंबई महापालिकेने इथे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, पोलीस तैनात करण्यात आले, ज्यामुळे कबुतरांपाशी कुणी धान्य टाकू नये, जर कुणी धान्य टाकलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश जे आहेत न्यायालयाचे आहे। त्यामुळे आपण जर बघू शकता इथे संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावलेले आहेत। मुंबई महापालिकेत जे आहेत ते अधिकारी सुद्धा इथे दाखल झालेले, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये, जैन समाज पुन्हा एकदा रस्त्यावर येऊ नये या दृष्टीने जे आहे खबरदारी घेताना दिसून येते। कॅमेरामॅन रोहितसह विकास बिरगडे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।